राज्यभरात सध्या पोलीस भरती परीक्षा सुरू आहे। मुंबईतही मरोळ इथे या परीक्षेत मैदानी चाचणीसाठी शेकडो विद्यार्थी सहभाग घेत आहेत। मात्र मैदानी चाचणी परीक्षा घेत असलेले पोलीस अधिकारी योग्यरित्या चाचणी घेत नसल्याचा आरोप चाचणी परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून केला जातोय। तसेच परीक्षा घेण्यासाठी जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असून यामुळे 100 मीटर धावताना विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळत आहेत। चाचणीवर ऑब्जेक्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावलं जात असल्याचंही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। ते सध्या मैदानी चाचणी जिथे होतीये त्या ठिकाणी उपस्थित आहेत। उमेश, काय या विद्यार्थ्यांच्या नेमक्या तक्रारी आहेत? कृपाबी आता तिथेच जिथे जे मैदानी परीक्षा सर्व विद्यार्थ्यांची सुरू आहे आणि राज्यभरातून हे विद्यार्थी आलेले आहेत आपण पाहू शकतो। गेल्या 2 दिवसापासून हे सर्व विद्यार्थी जे त्या सगळ्या मरोळ परिसरामध्ये आहेत। आज काही जणांनी दिलेली परीक्षा दिली आहेत, कालही काही जणांनी दिल्या। आज जो आकडा मी हातात घेतलाय त्यानुसार जवळपास 9000 विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षा दिला। सर्व परीक्षा व्यवस्थित होत असताना फक्त 100 मीटर धावण्याची जी परीक्षा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क कमी येतात। याचं कारण जे आहे ती चिप जी आहे ती व्यवस्थित नसल्याचं सांगतात। आपण काही विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। तू परीक्षा देऊन आलास आता? हो सर, मी सकाळी मी सोलापूरवरून दिलो आणि तिथं मला 12 मार्क पडले 100ला। आणि इथं मला 8च मार्क पडले 100ला। फक्त एकीकडे चिप असल्यामुळं। पण कारण काय? एकीकडे चिप आहे आणि दोन्हीकडे चिप नाही आहे। फक्त सोलापूरला कसं होतं, दोन्हीकडे सोलापूर सिटीला दोन्हीकडे चिप होती। स्टार्टिंग आणि एंडिंग, त्यामुळे स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंटची व्यवस्थित काउंटिंग होत होती। व्यवस्थित काउंटिंग होती आणि ते थोडं स्टार्टअप घेण्यासाठी पण चिप असल्यामुळे थोडं मागणं सोडत होते। इथं तसं नाही की फक्त एंडिंगला फक्त चिप आहे आणि स्टार्टिंगला चिप नाही आहे इथं। त्याच्यामुळे आता तुला किती मार्क पडले? आता 8 मार्क पडले। त्याच्यामुळे तू फेल होऊ शकतोस, हो असं होईल। अजूनही काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। जे तू पण आज गेला होता परीक्षेला? ग्राउंड झालेलं, मी आता जस्ट ग्राउंड दिलं। आमच्या ट्रूपमध्ये पोरं आम्ही नाही का पडलं ना, आम्हाला माहिती आहे आम्ही 10 तर घेऊ शकतो मिनिमम। आमचं 12:50 पर्यंत आमचं टायमिंग आहे। आम्हाला माहिती, आम्ही प्रॅक्टिस करताना आम्ही अंदाज घेतलेला आहे की आम्हाला एवढं पडू शकते। पण इथं जे आम्ही जेव्हा ग्राउंडला पळालो तर आम्हाला अपेक्षा पण नव्हती की आम्हाला 14 सेकंद आमचं टायमिंग जाईल। का की 14 सेकंद गेलेलं। मग आम्ही हे पोरींचं टायमिंग झालं। आम्ही पोरं घेऊन एवढं आमची कॅपॅसिटी नाही, आम्हाला होऊ शकत नाही। का की आम्ही मान्य करतो बाबा एखादा सेकंद थोडं मागं पुढे होऊ शकतो मायक्रोमध्ये, पण आता एवढं 14 सेकंद पर्यंत जायला आम्ही मान्य नाही करू शकतो। का की स्टार्टिंग असं करतात, शेवटी सेन्सर आहे, आम्हाला माहित पण नाही सेन्सर कुठंपर्यंत आहे काय। आता त्याने सिट्टी मारणार आणि गो म्हणणार, आता ते सेन्सर सिट्टी मारण्याच्या अगोदर चालू करतात। मग पोरांचे टायमिंग इथंच चाललंय। पोराने वर्षभर प्रॅक्टिसला तुला किती वेळेमध्ये व्हायचं आहे? माझं 12:50 12:40 या हिशोबापर्यंत येत होतं। याची तक्रार केली का मध्ये अधिकारी? आम्ही सांगितलं सरांना पण, म्हणजे जे आमचे जे डिटेल इन्चार्ज होते त्यांना पण सांगितलं सर असं होऊच शकत नाही, आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहे। त्यांनी मला आमच्याकडनं साईन करून घेतलेले। आता आम्ही वाट बघितली थांबलो तिथं, पण तिथं अजून ऑलरेडी पोरं बसलेले आहेत, त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही। 2-2 3-3 तास झालं पोरं बसलेत ऑब्जेक्शन घेऊन, सगळे सह्या पण केलेले नाही, असा विषय। हा सर, मी पण दिलेली परीक्षा एक्झाम। काय झालं आतमध्ये 100 मीटरला प्रॉब्लेम? इतर ज्या स्पर्धा परीक्षेत त्याला व्यवस्थित होतं, फक्त 100 मीटरला प्रॉब्लेम येतोय का? 100 मीटरला आणि दुसरा ऑप्शन जे येतोय ना, जे माझ्या आता झालेले लाईव्ह झालेले, आता सकाळी मी 5:30ला आलेलो, उभा होतो मी 5:30ला उभा होतो, काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं। माझं झालं ग्राउंड कितीला? 2:30ला। आतमध्ये काय व्यवस्था पाण्याच्या, ग्लुकोजची? याची व्यवस्था जी आहे ती काही देखील नाही। पाणी आहे, बोरिंगचं पाणी आहे। आम्ही मुंबईचं पाणी हे गोड आहे बरोबर, जे आहे ते पाणी जे बिना ग्लुकोजचं काही देखील पण जी माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना माझी एकच मागणी आहे, तुम्ही जे पोलीस भरती जे राबवली आहे, काही पण करून जे मुलं फेल झाली होती त्यांच्यासाठी रिटर्न तुम्ही हे करावं, अप्लाय करावे, ज्याने पण पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरलेला आहे। अधिकारी ऐकत नाही का? तुम्ही विद्यार्थी म्हणून ऑब्जेक्शन घेताय आणि त्यांना सांगताय, त्यावेळेस पोलीस अधिकारी काय सांगताय? ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पण एवढं असं क्लेरिफिकेशन मिळत नाही त्याचं पूर्णपणे। ते बोलताय चिप लावलेली, पण ते ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस ते बोलले चिपचा सेन्सरचा टाइम नाही पकडत, आम्ही CCTVचा टाइम पकडतो। मग आम्ही म्हटलं चिप लावलीच कशासाठी? तर ते म्हणे नाही, जे आहे ते आहे, तुझा व्हिडिओ आहे, तुला एवढा टाइम आला, यात काही बदल होणार नाही। काही इतर 1600 मीटर असेल, गोळाफेक असेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही? त्याच्या 1600 आणि गोळाला काही प्रॉब्लेम नाही। 100 मीटरला 1 साइड चिप असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय। 2 साइड चिप असेल तर स्टार्ट पॉइंटला जे चिप
क्रॉस करतो आम्ही त्यावेळेस टायमिंग चालू होतो, एंड पॉईंटला टाइम एंड इतर फिजिकलच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये देखील असा काही प्रॉब्लेम होतोय का? फक्त 100 मीटर? फक्त 100 मीटरलाच प्रॉब्लेम येऊ राहिला तो. आणि इव्हन तिथं आम्हाला पाणीची सोय नाही, ग्लुकोज नाही, कुठेच नाही. आम्ही जे फ्रूट नेतो ते पण आम्हाला खाण्यास, म्हणजे जे इन्चार्जला विचारलं मी, मला फ्रूट पाहिजे, मला चक्कर आल्यासारखं होतं, ते मला म्हणे खाली बस, आत्ता तुला जाऊ देणार नाही. आणि त्यावेळेस माझं ग्राउंड पण झालेलं होतं. बाकीचे सगळं बाकीचं व्यवस्था आहे सर, आणि फक्त 100 साठी एवढं आहे सर. हां तर कृपा आपण पाहू शकतो जे 100 मीटरचं जे यांची परीक्षा आहे त्याच्यामध्ये समस्या होत्या. हा देखील विद्यार्थी आता जाऊन आलाय. तुला काय सांगायचं? तू गेले, हाच अनुभव आहे तुला? मला पण हाच अनुभव आहे. 100 मीटरला मला फक्त आज 0 मार्क आहे. फक्त 0? कसे काय? 0 100 मीटरला आज तुझा रोजचा जो टायमिंग असतो किंवा प्रॅक्टिसचा टायमिंग काय? माझा 12 सेकंद. हा 0 का पडले? काय म्हणजे काय टेक्निकल काय इश्यू? मी 2-3 दिवस झाला ऐकतोय काही मुलांचं, मी ऐकतोय की चिप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आज. पण आज 100 मीटरला मला म्हणजे हे पण नव्हतं की आज मला 0 मार्क पडतील म्हणून. मग तू बोलला अधिकाऱ्यांशी किंवा ते जे परीक्षा घेतात त्या पोलिसांशी? त्यांच्याशी नाही संवाद केला आम्ही, काही गोष्टी नाहीत केल्या. म्हणजे आम्हाला अलीकडेच बसवलं होतं आम्हाला फक्त. बघू शकतो आपण बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. मात्र जे 100 मीटरची जी धावण्याची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, कारण दोन्हीकडे चिप नाही आहेत. दोन्हीकडे चिप्स असतील तर ज्या पद्धतीने टायमिंग काउंट होणार असेल तो व्यवस्थित होईल, मात्र तो होत नाही आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्रास होतोय आणि त्याच्यावर फटका जो आहे जो त्यांच्या भविष्यावर बसू शकतो. घडवणारे हे पोलीस आहेत, समाजात हे पुढे पोलीस म्हणून उभे राहणार आहेत, समाज सुधारण्यासाठी हे काम करणार. मात्र आता ज्यावेळेस ते परीक्षा द्यायला येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत जे होतंय त्याची देखील जर त्यांनी कोणाकडे तमा केली किंवा त्यांच्याकडे दाद मागितली तर ती दिली जात नाही, अशा प्रकारचं म्हणणं या सगळं विद्यार्थ्यांचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. अजूनही काही दिवस परीक्षा चालणार आहे, त्यामुळे त्या येणाऱ्या दिवसात तरी त्याच्यामध्ये व्यवस्था व्यवस्थित करावी आणि या जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांचा कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता आता या सगळ्या अधिकारी असतील किंवा मग पोलीस विभाग असेल त्यांनी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कृपा. निश्चितच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.